वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल. करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला सर्वात महत्त्वाचा टॉपिक घेतोय, तो म्हणजे बिहार राज्यामध्ये MBBS साठीचं ॲडमिशन प्रक्रियेसाठी आपल्याला काय करावे लागेल. वास्तविक बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना अगदी 90 ते 95 हजाराचा रँक कमी येतो, जास्त येतो, म्हणजे मार्क्स कमी येतात, त्यावेळेस आपल्याला इतर राज्यामध्ये कुठं जाता येऊ शकतं आणि कमी फीजमध्ये कुठं जाता येऊ शकतं, अशा ज्या विचारणा होतात त्यासाठी आजपर्यंतच्या अनुभवानुसार ज्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यानुसार आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बिहार राज्यामध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसमध्ये, जे खाजगी किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशनसाठी दरम्यान 13 लाखापासून ते 17 लाखापर्यंत फीज आहे आणि या फीजमधून आपल्याला ॲडमिशन करता येऊ शकणार आहे. या संदर्भामध्ये जर आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ही जी फीज आहे ती मेरिटनुसार आहे, खरं मॅनेजमेंट कोटा वगैरे नाही. 250पेक्षा जास्त मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्हाला या प्रक्रियेमध्ये मेरिट बेसिसवरती नंबर लागू शकतो. या ठिकाणी बँक गॅरंटी आपल्याला नाही आहे. खरं तर तेलंगणामध्ये एक बँक गॅरंटी असते की जी आपल्याला जी 11 किंवा 12 लाख रुपये फीज आहे ती आपल्याला एकदा आणखी एक बँक गॅरंटी द्यावी लागते. इकडे बँक गॅरंटी द्यावी लागत नाही. दुसरी गोष्ट, हॉस्टेल आणि मेसचा खर्च आपल्याला या ठिकाणी वेगळा द्यावा लागतो. तर 13 लाखापासून ते 17 लाखापर्यंत पर इयर फीजमध्ये आपल्याला 250 मार्कपेक्षा कमी असतील तरीसुद्धा आपल्याला मिळू शकणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किती मार्क्सला, तर 250 मार्कपेक्षा जास्त असतील तरीसुद्धा आपल्याला इकडे मेरिट बेसिसवरती मिळू शकतं. ही सर्व प्रवेश प्रक्रिया आपल्याला मेरिट बेसिसवरती होणार आहे. फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची प्रोसेस आपल्याला इकडे उपलब्ध नाही आहे. ही ट्युशन फीज आहे, याच्यामध्ये हॉस्टेल आणि मेस आपला खर्च वेगळा राहतो आहे. एकंदरीत जर समजा बिहारमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला स्कॉलरशिप मिळते का, हा एक प्रश्न कॉमन असतो. तर आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही. म्हणजे कारण का, ओपन स्टेट्समधून आपण जातो, कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही. सर्व विद्यार्थी ओपन म्हणून इकडे पकडले जातात. त्यामुळे महाराष्ट्रातले विद्यार्थी तर आहेत का, तर हे ओपन स्टेट असल्यामुळे महाराष्ट्रातले विद्यार्थी इकडे आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं. रजिस्ट्रेशन करण्यासाठीची मुदत जी आहे ती आपल्याला 4 ऑगस्ट 2026च्या 11 वाजून 59 मिनिटापर्यंत आपल्याला ही प्रोसेस करावी लागणार आहे. बिहारमधील प्रवेशासाठी आपल्याला पहिल्या राऊंडच्या वेळी एक अर्ज करता येतो आणि तिसऱ्या राऊंडच्या वेळेस आपल्याला एक अर्ज करता येतो. म्हणजे महाराष्ट्र राज्या पद्धतीनं राऊंड 1मध्ये आणि राऊंड 3मध्ये एकदा एंट्री करता येऊ शकते. दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला अर्ज करता येत नाही, हा पण लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट आहे का, तर 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट उपलब्ध आहे की जे आपल्याला भरावं लागणार आहे. म्हणजे ह्या सर्व नियमांचं जर तुम्ही पालन व्यवस्थित केलं, आपल्याला कॉलेज मिळालेलं जर आपण घेतलं तर 100% आपले 2,05,000 रुपये आपले परत येत असतात. त्याचबरोबर आपल्याला आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आपल्याला बिहारचं काउन्सिलिंग करून मिळतं का, तर 100% मिळतं. त्यासाठी आपल्याला 10,000 रुपये काउन्सिलिंग चार्जेस आहे. त्याच्यासाठी 9421 या नंबरवरती किंवा 9511791310 या नंबरवरती संपर्क करू शकतात. आता बिहार राज्याचं जे ब्रोशर आहे ते आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला इकडे लक्षात येऊ शकतं की बिहारमधील काउन्सिलिंगमधील कॉलेज किती आहेत किंवा कोणते आहेत हे सुद्धा आपण आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन होणार नाही अशा टॉपिकमध्ये त्यावेळेस एक इन्फॉर्मेशन ब्रोशर आपलं बनवलेलं आहे. तर आपण बिहार स्टेट नीट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतो. या ठिकाणी जवळपास 1232 गव्हर्नमेंट कोट्यामधील MBBS सीट्स आहेत. प्रायव्हेटमध्ये 1250 एवढे MBBS सीट्स आहेत. 9 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि गव्हर्नमेंटचे कॉलेजचे डेंटलसुद्धा 2 आहेत. 115 स्टेट कोट्यामध्ये सीट्स आपल्याला उपलब्ध आहे. बिहारमध्ये संपूर्ण जे सीट्स आहेत त्याच्या संदर्भातला डिटेल हे बुकलेट आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळं प्रायव्हेट कॉलेजमध्ये 200 सीट्ससुद्धा इकडे उपलब्ध आहे. KMC कटिहार MBBS आहे या ठिकाणी. त्यानंतर किशनगंज, ससाराम, त्यानंतर सहारसा, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 9 कॉलेजेसमधून आपल्याला इकडे ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट करता येऊ शकते. या ठिकाणी मायनॉरिटीचे सुद्धा काही कॉलेजेस आहेत. बऱ्यापैकी इकडे सीट्स आपल्याला NRIचे सुद्धा आहे. NRIमधून सुद्धा आपल्याला 85 ते 90 लाखामध्ये आपल्याला या ठिकाणी ॲडमिशन करता येऊ शकतं. सर्व 9 कॉलेजेस आहेत. सर्व सीट्स 870 आहेत आणि यामधून आपल्याला काही मुस्लिम मायनॉरिटीचे सुद्धा 75 आहेत आणि सिख मायनॉरिटीचं 45 सीट्स आपल्याला आहेत. या ठिकाणी बिहारमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल
तर आपल्याला याची फी स्ट्रक्चर किती आहे आपल्याला सांगितलं जाईल की 13 लाखापासून ते 17 लाखापर्यंत दरम्यान 13, 14, 15 लाखाच्या आसपास आपल्याला जस्ट इलिजिबल मार्क असतील तरी सुद्धा इकडे ॲडमिशन होऊ शकतं. काउन्सिलिंगची प्रोसेसच्या संदर्भातल्या सर्व डिटेल गोष्टी आम्ही तुम्हाला या माध्यमातून देणार आहे. आपला कट ऑफ आपण 2025चा जो आहे तो आपण पाहूया. जर वेगवेगळ्या कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये आपल्याला या ठिकाणचा कट ऑफ आहे तो 444 वगैरे ह्या टॉपच्या कॉलेजमध्ये आपल्याला कट ऑफ पाहायला मिळतो. परंतु जर पाहायला गेलं तर इकडे खाली कॉलेजला 300 किंवा 228, 233 एवढा सुद्धा मार्क्स असणाऱ्या स्टुडंट्सला हे कॉलेज मिळताना आपण बघितलेलं आहे. 227पर्यंत सुद्धा म्हणजे खगरिया वगैरे, बेलवा किंवा नागपुरा, पाटणा या सर्व वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशनसाठी संधी उपलब्ध होत आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना बिहारमधील काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.